नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच कला अद्वैतने काउन्सलरकडे त्यांचे काउन्सिलिंग सेशन सुरू केलेले होते. म्हणजे 6 महिन्याचा वेळ दिलेला होता कला अद्वैतला एकत्र राहण्यासाठी. आणि आता तो जो वेळ आहे तो संपलेला आहे. 6 महिने झालेले आहेत आणि कला अद्वैतच्या पुढे आता 2 पर्याय आहेत. एक तर पुन्हा संसार सुरू करायचा, डिवोर्सचा जो आहे तो कॅन्सल करायचा, अन्यथा डिवोर्स पेपर साईन करायचे आणि डिवोर्स पूर्ण करून घ्यायचा आणि दोघांनी सेपरेट व्हायचं. आता मात्र कला रडायला लागलेली असते. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं? तेव्हा कला म्हणते की चांदेकर मला नाही जायचं, मला राहायचं आहे तुझ्यासोबत. तेव्हा अद्वैत म्हणतो काय? तेव्हा कला सांगते की हो चांदेकर, मला तुझ्यासोबत राहायचं आहे. मला भीती वाटली की तुझा हात हातात घेऊन झोपायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो मला रोज तुझ्या हातची कॉफी प्यायची आहे. असं म्हणत अद्वैत आणि कला या दोघांनीही ते जे डिवोर्स पेपर आहेत ते फाडून टाकलेले आहेत आणि फायनली एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण त्यांना एकत्र राहून आता संसार करायचा आहे. जेव्हा ही गोष्ट घरात सगळ्यांना सांगितली जाते तेव्हा मात्र रोहिणी आणि नैना सोडून बाकी सर्वांना खूप आनंद झालेला आहे. सगळे खुश झालेले आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कला आणि अद्वैत दोघं एकत्र कसे येणार आहेत हे आपण पाहणार आहोत. अद्वैत आणि कला दोघंही विचार करत असतात. काजलच्या लग्नाच्या बाबतीत सुद्धा कला आणि अद्वैतने संगीताला जाऊन सुनावलेलं असतं की अशा मुलाशी तुम्ही लग्न का जमवलं? आज काजलचा जीव धोक्यात होता आणि तुम्ही हा निर्णय कसा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळं आम्हाला काही पटलेलं नाही आणि त्याचबरोबर हे लग्न मोडून टाकायचं आहे असं अद्वैतने सांगितलेलं असतं. आणि फायनली ते लग्न मोडलं जातं आणि काजलसुद्धा खुश होते. पण इकडे अनामिकाची मात्र वाट लागलेली असते. कारण काजलचं लग्न झालं तर सोहमला त्रास देणं तिच्यासाठी खूप सोपं होतं. मग अनामिका आणि त्याचबरोबर रोहिणी दोघी भेटत असतात. त्या म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही हे घरातलं जे सुख आहे ते मिळू देणार नाही. त्या कलाने मला प्रत्येक वेळेस खूप त्रास दिलेला आहे, मी तिला अशी सोडणार नाही असं तिचं बोलणं चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर ते दोघेही बोलत आहेत आता कला आणि अद्वैत या दोघांनाही सेपरेट केलं पाहिजे. तेवढ्यातच नैना म्हणते की मॉम-इन-लॉ तुम्हाला आठवतं आहे का? म्हणजे कला आणि अद्वैत या दोघांनीही डिवोर्स फाईल केलेले होते आणि त्यांचे डिवोर्स फाईल केलेले होते त्याला आता 6 महिने झालेले आहेत. आठवते का तुम्हाला? म्हणजे आपल्याला पुढे काहीतरी विचार करायला लागणार आहे असं त्यांचं बोलणं सुरू आहे. आणि त्याचवेळी इकडे आता अनामिकाचे बाबासुद्धा म्हणत आहेत की जे काय घडलेलं आहे ते सोडून बाळा तू एकत्र राहायला तयार हो. परंतु अनामिका मात्र या गोष्टीसाठी अजिबात तयार नाही. अनामिकाचं म्हणणं आहे की नाही, मला त्या सोहमसोबत राहायचंच नाही. कारण तिला तर सोहमला उद्ध्वस्त करायचं होतं. तिला कुठं सोहमसोबत राहायचं आहे आणि सोहमसोबत संसार करायचा आहे? तिला सोहमला उद्ध्वस्त करायचं आहे म्हणून तर तिने सोहमसोबत लग्न केलेलं होतं. आणि आत्ताही तिचं तेच चाललेलं असतं. इकडं घरी मात्र आता दिवाळीची तयारी झालेली असते. सगळेजण दिवाळी साजरी झालेली असते आणि त्यानंतर सगळेजण आता पुढची तयारी सुरू असते. घरातली रेग्युलर कामं सुरू असतात. कलासुद्धा खूप खुश असते आणि त्याचबरोबर घरातलं सगळं व्यवस्थित असं सुरू आहे. परंतु कला आणि अद्वैतला एक गोष्ट माहीतच नाही आहे की त्यांच्या आयुष्यात आता पुढे काय होणार आहे. ते दोघंसुद्धा विसरून गेलेले असतात. पण रोहिणी आणि नैना ह्या दोघी मात्र विसरलेल्या नसतात. इकडे रजनीला मात्र वाईट असं वाटत असतं की काय करायचं. म्हणजे ती सरोजला विचारते, माझ्या आयुष्यात संसार सुख नाही ते नाही, पण माझ्या एकुलत्या एका मुलाचं सुद्धा वाटोळं झालेलं आहे. त्याच्या आयुष्यात हे सगळं घडलेलं आहे. कारण अनामिका पुन्हा आलेली असते आणि त्या डिवोर्स पेपरवरती सह्या केलेत का म्हणून विचारत असते. आता तर ती सोहमकडे आलेली आहे आणि सोहमला म्हणते की मी त्या दिवशी अद्वैत दादाकडे डिवोर्स पेपर ठेवून गेलेले होते. त्याचं काय केलेलं आहेस ते सांग. मला त्या डिवोर्स पेपरवरती सह्या हव्या आहेत. मला लवकरात लवकर डिवोर्स हवा आहे. तेव्हा मात्र सोहम हादरलेला असतो. पण सोहमसाठी ही गोष्ट खूप चांगली असते. इकडे काजलचं लग्न मोडलेलं असतं आणि एकदा का अनामिकाला आपण डिवोर्स दिला की प्रश्न मोकळा झाला, आपण निवांत झालो असं सोहमला वाटत आहे. त्यामुळं सोहम तयार होतो. सोहम म्हणतो की हे घे, तुझ्या डिवोर्स पेपरवर मी सह्या केलेल्या आहेत, तू सह्या कर आणि लवकरात लवकर कोर्टामध्ये ते जमा कर. कारण असंही तुला या घरी राहायचंच नाही आहे, या घरापासून तू गेलेलीच आहे दूर, तर हे सगळं कर असं सोहमने तिला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र
अनामिका म्हणू लागते की चालेल. खरं तर अनामिकाला असं वाटत होतं की सोहमने सह्या नाही केल्या पाहिजेत, तरच आपल्या फायद्याची गोष्ट होईल. पण इथे तर सोहमने सह्या करून अनामिकाचाच बँड वाजवलेला असतो आणि तिला मात्र दाखवून दिलेलं असतं की काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुझ्या पेपरवरती मी सह्या करून दिलेल्या आहेत, त्यामुळं तू सुखात राहा आणि मलाही सुखात राहू दे, अशा पद्धतीने सोहमने तिला सांगितलेलं असतं. आणि आता मात्र खूपच भारी अशी गोष्ट घडत असते. सोहम पण मोकळा झालेला असतो, त्याने एका क्षणात सह्या करून टाकलेल्या असतात आणि अनामिकाला सांगितलेलं असतं की तुझं काय राहिलेलं साहित्य वगैरे जे काही आहे ते घे आणि चालायला, कारण या घराशी तुझा काहीही संबंध नाही. अशा पद्धतीने सोहमने अनामिकाला उत्तर देऊन जायला सांगितलेलं आहे. खरं तर सोहमला असं वाटत होतं की हे सगळं अशा पद्धतीने होऊ नये. त्याने त्याच्या परीने संसार करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता, पण अनामिकाचीच इच्छा नाही तर सोहमने एका सेकंदाचाही विचार न करता त्या पेपरवर सह्या करून अनामिकाला खुश करून टाकलेलं आहे. खरं तर सोहम असं दाखवत आहे की त्याने अनामिकाला खुश केलेलं आहे, पण नाही. इथे मात्र सोहम स्वतः खुश झालेला आहे. त्याला असं वाटत होतं की या सगळ्यामुळं अनामिकाला वाईट वाटेल, पण नाही. अनामिकाला खरं तर वाईट वाटलेलंच आहे, पण आनंद जास्त झालेला आहे तो म्हणजे सोहमला. सोहम खुश झालेला आहे कारण अनामिकाच्या तावडीतून त्याची सुटका झालेली आहे आणि तो मात्र खूप आनंदात आहे. अनामिका घरी येते, राहुलला रोहिणीला फोन करते आणि त्यांना शिव्या घालू लागते. तुम्हाला कळतंय का, तुमच्यामुळे मी डिवोर्स पेपर पाठवले होते आणि हे सगळं काय झालंय, माझा बदला अजून पूर्ण व्हायचा आहे आणि त्या सोहमने त्या डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या आहेत, आता मी काय करायचं आहे, तुम्हाला लक्षात येते का, असं म्हणत ती ओरडायला सुरुवात करते. आणि त्याचवेळी इकडे कला मात्र अगदी निवांत असते आणि तेवढ्यातच तिच्या हातामध्ये एक नोटीस पडते. अद्वैत म्हणतो की काय झालं खरे. तेव्हा कला म्हणते की हे बघितलंस का चांदेकर, अरे आपण डिवोर्स फाईल केलेला होता ना, त्या गोष्टीला 6 महिने झालेत आणि आता कोर्टाने आपल्याला आपला निर्णय मागितलेला आहे. इकडे संगीता आणि दिनकर दोघांनाही खरंच वाईट वाटत असतं की आपण काजलच्या बाबतीत चुकलो, आपण खरं तर विचार करायला पाहिजे होता, असं एवढी घाई करायला नको होती, काजलवरती खरंच आपण अन्याय केलेला आहे, असं दोघांचं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की मीच घाई केलेली आहे. तुम्ही मला म्हणत होता की ते मुलगा कसा आहे, कोण आहे, काय आहे, एकतर आपल्या काजलपेक्षा वयाने इतका मोठा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करूया, पण तुला मात्र ऐकू वाटलेलं नाही. पण जाऊ दे, जे झालं ते झालं. त्या दिवशी सोहमराव आले म्हणून हे सगळं सहज होऊ शकलेलं आहे, अन्यथा खूप वाईट पद्धतीने सगळं झालं असतं, असं कलाचे बाबा सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे कलाची आई म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, पण आता माझ्या तरी काय लक्षात होतं असं होईल ते, कारण आपल्या काजलच्या बाबतीत जे झालेलं आहे त्यामुळं खरं तर मला वाईट वाटत होतं. इकडे कला आणि अद्वैत या दोघांनीही निर्णय घेतलेला असतो आणि त्यांना काउन्सिलरने भेटायला बोलवलेलं असतं. काजल घरी बसलेली असते. तेव्हा संगीता येते आणि काजलला म्हणते की काजू काळजी करू नको, त्या मुलाशी मी तुझं कधीच लग्न लावून देणार नाही, कारण तू आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी कला आहे, नैना आहे. मी तुझ्या बाबतीत चुकीचं वागले असं म्हणत संगीताने काजलच्या समोर हात जोडलेले असतात. संगीता काजलला समजवत असते. इकडे कला आणि अद्वैत दोघंही विचार करत असतात की आता करायचं काय. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर तुझ्या लक्षात येते का. तेवढ्यातच सरोज तिथे येते आणि सरोज म्हणते अगं चला कला खाली चल जरा, आणि यांनी छान अशी तयारी केलेली असते आणि कलाला खाली बोलवलेलं असतं. सगळं महिला मंडळ जमलेलं आहे आणि मग कला येते. कला म्हणते काय झालं सरोज मॅडम, काही चुकलं आहे का. तेव्हा सरोज म्हणते नाही गं, ये इकडे, या घरची तू लक्ष्मी आहेस ना, म्हणून हा मान तुझा आहे. अद्वैत तिथं आलेला असतो. पाहतो तर काय, अद्वैतलाही धक्का बसलेला असतो. या सगळ्या बायका मिळून कलाला त्यांच्या घरची लक्ष्मी, मोठी सून हा जो मान आहे तो देत आहेत आणि त्याचबरोबर तिला तिचं औक्षण करत आहेत. तिला मानाची साडी देत आहेत, चांदेकरांचा मानाचा दागिना देत आहेत आणि कलाच्या डोक्यात मात्र सुरू असतं ते म्हणजे आलेली नोटीस. आपल्याला नोटीस तर येऊन पडली, पण आपण हे सगळं काय करतोय, काय होऊन बसलं हे सगळं, हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे अद्वैत कलाला म्हणतो की काय करायचंय खरे. तेव्हा कलासुद्धा अद्वैतला म्हणत असते की चांदेकर काय करणार आहोत आपण. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला म्हणते की चांदेकर मला नाही जायचं,
मला नको आहे डिवोर्स. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे, मला आयुष्यभर तुझ्या हातची कॉफी प्यायची आहे. कला म्हणते की चांदेकर, मला आयुष्यभर तुझा हात हातात घेऊन झोपायचं आहे, असं ती सांगत असते. म्हणजे मला जेव्हा भीती वाटेल तेव्हा मात्र माझ्या हातामध्ये तुझा हात असला पाहिजे, असं कलाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांना सांगतात की आपल्याला काउन्सिलरने सांगितलेलं आहे 2 मार्ग आहेत, त्यातला कोणता मार्ग निवडायचा हे तुमच्या हातात आहे. मग काउन्सिलरने सांगितल्याप्रमाणे आपण जर मार्ग निवडायचं ठरवलं तर प्रॉब्लेम कसा येतोय या गोष्टींचा विचार ते दोघंही करत असतात. जर काउन्सिलरने सांगितलेलं आहे तसं जर आपण वागलो तर हे डिवोर्स पेपर आपण फाडून टाकायचे, आणि एकदा का डिवोर्स पेपर फाडले की मग झालं, मग आपल्या मनाप्रमाणे होणार आहे, असं म्हणत अद्वैत कलाला सांगत असतो की मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे. कलानेही एका शब्दात सांगून टाकलेलं असतं की चांदेकर, मलासुद्धा आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे. मग अद्वैत म्हणतो की चल. कला म्हणते की काय करायचं. तेव्हा अद्वैत सांगतो की हे डिवोर्स पेपर जे आहेत ते फाडून टाकायचे. आणि त्या दोघांनाही इतकं भारी वाटतं. दोघंही काय करतात तर ते डिवोर्स पेपर जे आहेत ते फाडायला सुरुवात करतात. अद्वैतने पहिल्यांदा तो पेपर फाडलेला असतो. एक तुकडा कलाच्या हातात देतो, एक तुकडा स्वतःच्या हातात ठेवतो, आणि त्यानंतर दोघंही त्या डिवोर्स पेपरचे अगदी तुकडे तुकडे करून टाकतात आणि सांगू लागतात की हे बघ. फायनली तो डिवोर्स पेपर फाडून त्यांनी अक्षरशः उधळलेले असतात आणि एकमेकांना सांगत असतात की आता खुश आहोत आपण. कारण त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो, कारण त्यांना त्यांचं आयुष्य एकमेकांसोबत घालवायचं आहे. अक्षरशः ते डिवोर्स पेपरचे कागद उधळलेले असतात आणि त्या कागदांकडे ते पाहत असतात, एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. इकडे आबांनासुद्धा ही गोष्ट कळलेली असते. मग घरी सगळ्यांनाच टेन्शन असतं की आता कला आणि अद्वैतने काय निर्णय घेतला आहे. एकतर घरात कोणाचा संसार टिकत नाही आहे, आणि अशामध्ये जर हे सगळं झालं तर आबा इकडे काळजीत असतात. नैनाने आणि त्याचबरोबर रोहिणीने येऊन आबांना सांगितलेलं असतं की आता कला आणि अद्वैत यांच्या डिवोर्सला 6 महिने झालेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतंय की आता त्यांना दोघांना सेपरेट व्हावं लागणार आहे. तेव्हा मात्र इकडे कला अद्वैत मात्र एकमेकांच्या मिठीत आहेत. हे रोहिणी आणि नैनाने येऊन पाहिलेलं असतं. आबांना टेन्शन आलेलं असतं. आबांना कळत नसतं की काय करू, माझ्या घरातले कोणाचे संसार टिकत नाही आहेत. एवढं सगळं केलं, जागरण गोंधळ घातलं, एवढं सगळं केलेलं आहे, तरीही असं का होतंय, असं आबा विचार करत असतात. आणि त्याचवेळी कला आणि अद्वैत खाली येतात. सरोज विचारते, काय झाले अद्वैत, म्हणजे आता तुमच्या डिवोर्स फाईल केलेला होता त्याला 6 महिने झालेत, तुम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे का. अद्वैत म्हणतो, नाही आई, कोणी सांगितलं हे. तेव्हा ती म्हणते की नाही, आबांनी तर टेन्शन घेतलेलं आहे खूप. तेव्हा मात्र सरोजला दोघंही सांगू लागतात की नाही, आम्ही दोघांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरोज मात्र खुश झालेली असते. तेवढ्यात आबा तिथं आलेले असतात. आबा म्हणतात, काय काय बोललास अद्वैत. तेव्हा अद्वैत सांगतो की हो, मी खरं तेच सांगत आहे, आणि आम्ही दोघांनी एकत्र संसार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकल्यानंतर आबांना खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यात संगीता तिथं आलेली असते. संगीताने सुद्धा ही गोष्ट ऐकलेली असते, आणि आबा फायनली म्हणतात की मी ज्या काउन्सिलरकडे पाठवलेलं होतं त्याचा फायदाच झालेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा घडतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा रोहिणी आणि राहुलची मात्र वाट लागलेली असते. रोहिणी आणि राहुल दोघंही घाबरलेले असतात. त्यांना कळायचं बंद होतं, कारण हे सगळं जे काय झालं आहे त्याच्यामध्ये त्यांचा खूप तोटा झालेला असतो. त्यांना असं वाटत असतं की बस, आता तरी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील, पण त्यांच्या मनाप्रमाणे काहीच घडत नसतं. आणि दोघांना मात्र आता वैताग आलेला असतो की मी कुठले कुठले कारस्थानं करू आणि कसे कारस्थानं करू, तरीही फायदा तर आपला होतच नाही आहे. कशा पद्धतीने गोष्टी करू हा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.